गायकवाड. अरे मग ती गायकवाड पण बदल की. आणि म्हणून आमचा सरकारकडे मागणं आहे आणि सरकार आता धर्मांतराच्या बाबतीमध्ये कडक कायदा आणताय. तो कायदा असा असणार आहे की तुम्ही इकडं नोकरीतलं आरक्षण घेता, इकडं जोसेफ म्हणतोय, तिकडं म्हणतोय मी एससी आहे, इकडं पेट्रस म्हणतोय, तिकडं जाऊन म्हणतोय मी एससी आहे. म्हणजे मला ऍडमिशन एससीत न द्या, मला नोकरी एससीत न द्या, आणि बाहेर आला का म्हणतोय मी ख्रिश्चन आहे, मी तुम्हाला मंत्र म्हणतो आणि तुमचा आजार बरा करतो. असं कसं चालेल रे? असं चालणार नाही. आणि म्हणून आता कायदा येतोय, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय, असे जे पेट्रस आहेत, जे जातीचा दाखला वापरून नोकरीला लागलेले आहेत, त्याचा जातीचा दाखला काढा, त्याचं नियुक्ती पत्र काढा आणि त्याचा पुरावा द्या की हा पूजा पाठ हिंदू धर्मा पद्धतीने करत नाही, ह्याचं लग्न हिंदू धर्मा पद्धतीने होत नाही, ह्याचं मेल्यावरती ह्याला पुरतोय, ह्याला जाळत नाही, ह्याचा जरी पुरावा दिला तर ह्याला नोकरीतून कायमचा काढून टाका, असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. सुप्रीम कोर्टाचा. असे जेवढे जेवढे तुमच्याकडे धर्मांतरित झालेले आहेत, मध्ये मुस्लिम असतील किंवा ख्रिश्चन असतील, त्यांची यादी काढा आणि ती तुम्ही त्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे द्या, त्या सीओ साहेबांच्याकडे द्या, जिल्हा परिषदच्या किंवा अन्य कोण प्रमुख असतील तिथं तुम्ही त्याची माहिती द्या आणि तो सुप्रीम कोर्टाचा आदेश जोडून द्या, याला बडतर्फ करून टाकते. आणि म्हणून आम्ही मागे भूमिका घेतली की जर तुम्ही धर्मांतरण जबरदस्तीनं करण्यासाठी जर आमच्या गावात आला तर तुम्हाला आम्ही महालक्ष्मीचा प्रसाद देऊन पाठवल्याशिवाय माघारी राहणार नाही. आता महादेवीचा प्रसाद म्हणल्यावर काय तर वादग्रस्त विधान म्हणता येणार नाही का? म्हणता येईल हा, पण तो प्रसाद तुम्ही द्या. कसा द्यायचा तो तुम्हाला माहित आहे, पण तो दिला पाहिजे. अरे धर्मासाठी जगू आपण. काय एकच जगामध्ये काय परिस्थिती आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणले होते फाळणी करताना 1940 ला त्यांनी पुस्तक लिहिलं आहे, थॉट्स ऑन पाकिस्तान, पार्टिशन ऑफ इंडिया. अगोदरच पुस्तक लिहिलेत. माणूस किती हुशार असेल बघा. त्यांनी सांगितलं होतं जर फाळणी करायची म्हणली तिकडचे हिंदू इकडे आणा, इकडचे मुसलमान तिकडे पाठवा. म्हणजे बाबासाहेबांचं वाक्य आहे. त्यांना माहित होतं या भारतामध्ये जर शांतता ठेवायची असेल तर ह्यांची रेल्वे भरून तिकडे गेली पाहिजे आणि तिकडची आपली रेल्वे भरून इकडे आली पाहिजे. हे त्यांनी 1940 ला लिहिलं. 15 ऑगस्ट 1947 ला आपण स्वतंत्र झालोय. आणि परत माझ्यावरती टीका, गोपीचंद पडळकरची जीभ घसरली. अरे पुस्तक वाचा की, मी माझ्या अंगचं सांगत नाही, मी माझ्या मनाचं सांगत नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकातलं मी सांगतो. तरी पण गोपीचंदची जीभ घसरते. यार कुठं इथंच आहे की जीभ कुठं घसरते? अरे त्यांचं जर आज ऐकलं असतं महामानव बाबासाहेबांचं तर आज आम्हाला हिंदू मोर्चा काढायची गरजच पडली नसती मित्रांनो. गोरक्षक व्हायची गरज पडली नसती. इथं कोण नसतं तर. काश्मीर मधली परिस्थिती बघा. 100 वर्षापूर्वी एक पण मुसलमान तिथं नव्हता. आज तिथं हिंदू शोधायची वेळ आली आहे. एवढे अन्याय, एवढे अत्याचार, एवढं धर्मांतरण झालंय. अरे जे काश्मीरमध्ये झालं ते आज तुमच्या गावागावात सुरू आहे. आज तुम्ही डोळे झाकले, तुम्ही एकमेकांमध्ये भांडताय, एकमेकाच्या कपडे काढताय, परंतु वेळ गेली नाही अजून. लक्षामध्ये ठेवा हिंदूनो, जागे व्हा. अखंड जगातल्या लोकांना वाटतंय हिंदू आता जगाची महासत्ता होतोय. आम्ही शाळेत असताना ऐकलं होतं की 20 वर्षानंतर भारत महासत्ता होणार आहे. पण परवा इंग्लंडचे पंतप्रधान आले होते आणि त्यांनी सांगितलं भारत जगातली 3री आर्थिक महासत्ता होतोय. भाजपच्या आमदारांनी नाही, भाजपच्या खासदारांनी नाही. आम्ही म्हटलं का मग हे तुटून पडतात सगळे आमच्यावरती. असं तसं इंग्लंडचा, ज्या इंग्लंडचं आमच्यावरती राज्य होतं त्या इंग्लंडचा पंतप्रधान म्हणतोय भारत जगातली 3री महासत्ता होते. म्हणजे देश बदलतोय. हे चोमड्यानो देश बदलतोय. त्यांचं नीट स्टेटमेंट ऐका. मागच्या महिन्यात ट्रम्प म्हणतोय मला मोदीजींच्या बरोबर बोलायचंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
ट्रम्प म्हणते मला बोलायचं आहे, त्यांनी ते टेरिफ लावलं होतं 25% 50%. आपला वाघ असा निघाला, ठीक आहे तुझं टेरिफ तिकडं, त्यांनी दुसरी जुळणी लावली, ते पळायला लागलं. येडं झालं येडं झालं येडं झालं. मी बीडचं सांगत नाही, मी सांगलीचं साताऱ्याचं कोल्हापूर सोलापूरचं सांगत नाही, मी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडचं बोलत नाही, नंदुरबार धुळे जळगाव नाशिकचं बोलत नाही, मराठवाड्यातले तुमचे जे 7-8 जिल्हे आहेत तिथलं सांगत नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची भूमिका आहे की मला मोदी साहेबांशी बोलायचं आहे. वाढदिवसाची वाट बघितली आणि वाढदिवसाला सकाळी पहिला मोदी साहेबांना फोन आला. ही ताकद तुमची वाढायला लागली मित्रांनो, ही अशीच वाढत नसते. तुम्ही सगळे एकत्रित आलेला आहात, तुम्ही सगळे एकजीव झालेला आहात आणि त्यांना सगळी राष्ट्र इस्लामिक राष्ट्र करायचे आहेत. भारतावरती त्यांचा डोळा आहे, हे फार मोगलापासून चाललंय, परंतु त्यांना जमणं झालंय. हिंदू समाज कशी आक्रमण करत नाही. हिंदू कधी गेले का आमचे हिंदू या म्हणून, हिंदू व्हा म्हणून. युट्यूबला सर्च करा, जगातल्या प्रत्येकाला वाटतंय हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे. आपल्या नव्हे, बाहेरच्या देशातल्या लोकांना वाटतंय. त्यांचं युट्यूबला तुम्ही सर्च करा, त्या रशियामधल्या मुली इथं येत आहेत, फ्रान्स मधल्या मुली इथं येत आहेत, ऑस्ट्रेलियातल्या मुली भारतामध्ये येत आहेत. त्यांना आपल्या संस्कृतीविषयी अट्रॅक्शन आहे, त्यांना आपला हिंदू धर्माच्या पद्धती परंपरा आवडत आहेत. त्या म्हणतात की आम्हाला हिंदू व्हायचं आहे. तिथं आपला कोणी माणूस गेला नाही. रेशन देतो, तुम्हाला कपडे देतो, तुम्हाला वह्याची वह्या देतो, पुस्तकं देतो, दप्तर देतो, पायात पोराला घालायला बूट देतो, तुम्ही हिंदू व्हा. नाही, जबरदस्तीनं नाही. त्या सगळ्या लोकांना वाटतंय की हिंदू हीच संस्कृती जगाला वाचवू शकते, हिंदू हीच संस्कृती जगाला पुढे घेऊन जाऊ शकते. भारतातली नाही, बाहेरचे लोक बोलतायत. पाकिस्तानच्या लोकांच्या तुम्ही युट्यूबला सर्च करून मुलाखती बघा. पाकिस्तानच्या जे शत्रू राष्ट्र आहे तिथली लोक म्हणतायत की हिंदू पद्धती आहेत त्याच आम्हाला पाहिजेत, पाकिस्तान मधली लोक. आणि आपल्या लगडी म्हणतोय तुम्ही हिंदू हिंदू कशाला करताय. मला लोक म्हणले अरे तुम्ही, म्हणलं अरे ते राजकारण हा दुय्यम भाग आहे. माझा बाप कुठं आमदार खासदार मंत्री होता, बरोबर की नाही. आमदारकी आणि खासदारकी महत्वाची नाही. अरे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं, जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी काम केलं, मोगलांनी अनेक वेळा आक्रमण केली, मग त्यांनी मंदिरच का पाडली. मोगलांनी अनेक वेळा आक्रमण केली, त्यांनी मूर्त्यांची तोडफोड का केली. त्यांना माहित आहे तुमच्या आस्थेवरती घाला घातल्याशिवाय तुम्ही नाउमेद होणार नाही. गेल्या 2-3 महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये घटना घडल्या. पुण्यामध्ये अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे, तिथं एक चांद शेख नावाचा जिहादी गेला आणि मूर्तीवरती त्याला लघवी केली, मूर्तीवरती असली चाळे केले, त्याचा व्हिडिओ बाहेर आला. यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मोडतोड केली, तरी तुम्हाला आम्हाला लाज वाटत नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हात घालायची यांची हिंमत कशी काय होते. ते चेक करतायत तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची तोडफोड झाल्यानंतर हिंदू काय रिॲक्ट होतोय, हिंदू उत्तर काय देतोय, हे तुम्हाला चेक करतायत. अरे जर कोणी फडवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपर्यंत आला, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या मूर्तीपर्यंत आला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे हात कलम केले पाहिजे. ही भूमिका तुमची आणि आमची असली पाहिजे. का याच्यापेक्षा कोण श्रेष्ठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा कोणी श्रेष्ठ आहे का आपल्याला. अहिल्यादेवींपेक्षा कोणी श्रेष्ठ आपल्याला आहे का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांपेक्षा श्रेष्ठ आपल्याला कोणी आहे का. महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंपेक्षा आपल्याला कोण श्रेष्ठ आहे का. अण्णाभाऊ आणि आपले महामानव आहेत ना, आपली श्रद्धास्थान आहेत, आपले आस्था आहेत. आणि कुणी पण येतो आणि विटंबना करतो, कुणी पण येतो मोडतोड करतो, कुणी पण येतो मंदिराची विटंबना करतो. हे कसं काय चालेल. हे चालणार नाही आणि हे आपण खपवून घ्यायचं नाही. ही गोष्ट तुम्ही कायम लक्षामध्ये ठेवा. आज मी बीडला आलोय, जेव्हा परत येईल तेव्हा इथून आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्तर मिळालं पाहिजे, तेव्हा इथून आपल्याला चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला पाहिजे. ही भूमिका तुमची आणि आमची सगळ्यांची असली पाहिजे. हे मी तुम्हाला कळकळीनं सांगतो. हे
हे मी तुम्हाला हात जोडून सांगतो. आणि हिंदूला संपवणं एवढा सोपा नाही. हे कुठल्या येड्या गबाळ्याचं काम नाही. हे मोगलांच्या पासून औरंगजेब काही झालेलं नाही. सगळ्यांनी शांत बसा. बघा हे अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि त्यामुळं हिंदू धर्मावरती आक्रमण करण्याचा अनेक कुप्रवृत्तीनं प्रयत्न केला, परंतु ते कुणाला जमलं नाही. आणि म्हणून इथून सभेतून जाताना सगळ्यांनी लक्षात ठेवा की इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला धर्माचं काम करायचं आहे. कुणाकुणाला धर्माचं काम करायचं आहे? मोबाईल काढा, तुम्ही सगळे टॉर्च चालू करा. कुणाकुणाला धर्मासाठी काम करायचं आहे, धर्माच्या रक्षणासाठी काम करायचं आहे. पत्रकार मित्रांनो माझी विनंती आहे, हे सगळे आमचे बीड जिल्ह्यातल्या पोरांना धर्म रक्षक व्हायचं आहे, धर्माचं काम करायचं आहे. धर्मावरती जर कुणी वाकडी नजर केली तर त्याच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय हिंद, जय हिंद, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद.